जय हिंद मित्रांनो, चला आज आपण धुळे जिल्हा पोलीस 15 मार्च 2026 रोजी पेपरमध्ये पडलेला प्रश्न काय म्हणतो पहा. एक जलतरणपटू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात पूर्ण करतो व परत मूळ ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात पूर्ण करतो. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर अंतर प्रवास केला. एकदम ट्रिक्स पहा. 2 गुणिले T1 म्हणजे पहिला वेग आणि T2 म्हणजे विरुद्ध दिशेने जाणारा वेग आणि प्रवाहाचा वेग किती आहे रे. 2 किलोमीटर प्रति तास असेल तर आपल्याला त्याने काय सांगितले, एकूण अंतर काढा. किमती टाकून द्या बरं. 2 ला 2, पहिला किती आहे रे 4, विरुद्ध दिशेने येणारा 5, परंतु प्रवाहाचा वेग किती आहे 2. T2 म्हणजे विरुद्ध दिशेने जाणारा किती आहे रे 5, प्रवाहाच्या दिशेने 4. मग करा. 2 गुणिले 4 8, 8 गुणिले 5 40, 40 गुणिले 2 बरोबर 80 आणि 5 वजा 4 म्हणजे 1 नाही म्हणजे 80. इथं 80 करा. किती झाले, हा झाला 80 आणि भागीला 1 म्हणजे बरोबर किती झाले रे, हे 80 झालं. परंतु त्याने सांगितलेलं आहे जाणं आणि येणं एकूण अंतर काढायला सांगितलेलं आहे. म्हणून 2 गुणिले 80 केले तर बरोबर 160 किलोमीटर पर हर येईन. बघा अंतर, एकूण अंतर किती आलं. हां, एकूण अंतर 160 किलोमीटर करा, हर नाही 160 किलोमीटर. हे पर्याय क्रमांक 1 ज्याचं उत्तर आलं तो पोलीस झाला. तर बाळांनो, हा जे पुस्तक आहे बुक, हे पेज क्रमांक 317 संपूर्ण अंकगणित पेज क्रमांक 17. प्रवाहाचा वेग काय, बोटीचा वेग, हे सर्व जे प्रकरण 17वर हा प्रश्न आहे. पाहून घ्या तुम्ही. तर प्रत्येक पेपरमध्ये हे संपूर्ण अंकगणित आणि हे बुद्धिमत्ता, हे आपलं संपूर्ण अंकगणित आणि हे बुद्धिमत्ता या 2 पुस्तकातून तुम्ही कोणताही पेपर काढा, कमीत कमी 17-18 प्रश्न जशाला तसे पडलेले आहेत. कारण की फापट पसारा या 2 बुकमध्ये नाही आहे. जे स्पर्धा परीक्षेला लागतं हे माझ्या अनुभवातून तब्बल मला 10 वर्षे हे 2 बुक तयार करण्यासाठी लागलेले आहेत. म्हणजे 100 पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही कोणतेही एक पुस्तक वापरा. हे जे UPSC टॉपर आहेत, तुम्ही यूट्यूबला त्यांचं मोटिवेशन ऐकत जा, ते काय सांगतात. म्हणून हे माझ्या अनुभवातून आणि मुलांना जे काही अडचणी येतात, जे अडथळे आलेले आहेत, कारण की मी छत्रपती संभाजीनगर टी व्ही सेंटर या ठिकाणी ज्यावेळेस मी क्लास घेत होतो तर त्या ठिकाणी मुलांना काही अडचणीत होत्या. ते अडचणी दूर करण्याचं काम आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण समाजाचा घटक आहे. तर हे 2 पुस्तक तयार करण्यासाठी मला तब्बल 10 वर्षे लागले. तुम्ही कोणताही पेपर घ्या. आता भंडाऱ्याचा पेपर थोडा हार्ड आहे पहा. आपल्या बुकमधून किती प्रश्न आलेले आहेत पहा. सांकेतिक भाषा पेज क्रमांक 28 घ्या. शेकडेवारी पेज क्रमांक 21 नंबर पहा. प्रश्न जशाला तसे पर्याय सगळे प्रश्न आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याचं किती उत्तर आलं, 160 किलोमीटर.